करणार आहोत आदणवड्याची भाजी. ताटात थोडं बेसन पीठ घ्यायचं, हळद, लाल तिखट, धनेपूड, मीठ, थोडा हिंग घालून मिक्स करून मळून घ्यायचा गोळा. गोळा मळून तयार झाला थोड्या वेळ भिजत ठेवायचा. भिजत ठेवलं की एका वाटीत फुटाण्याचं पीठ घ्यायचं. भाजी त्यांना थोडी आळून येते. एका पातेल्यात तेल घालायचं. तेल घातलं की मोहरी, जिरे, लसूण खोबरं घालायचं. लसूण खोबरं घातलं की थोडं हलवून घ्यायचं. घरचा काळा मसाला घालायचा. काळा मसाला घातला की कोथिंबीर, कढीपत्ता घालायचा. मीठ टाकून पाणी ओतायचं. पाणी ओतलं की उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर ते आपण कालवलेलं फुटाण्याचं पीठ टाकायचं. नंतर पोळी लाटायला घ्यायची. पोळी लाटली की त्याचे चौकोनी चौकोनी काप करून त्याच्यात मिक्स करायचं. मग तोपर्यंत आपल्या फोडणी दिलेल्याला उकळी फुटते. मग त्याच्यात एक एक टाकून घ्यायचं. टाकायचं झालं की 10-15 मिनटं शिजू द्यायचं. 10-15 मिनटं शिजलं की झाली आपली भाजी तयार. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा.